शिरप्या, तुला म्हणलं होतं ना, बघ एक चतकुरस भाकरी आहे. तुला खोटं वाटतंय ना? हे बघ, मी तुला सांगितलं होतं ना. देवा, असं नका करू. चिमित्कार चिमित्कार झाला, चिमित्कार झाला, चिमित्कार झाला. आज तुझ्या पहिल्या दिस बघाय मिळाला बघ. तुझं ऋण कसं फेडू मी? त्याची काहीच आवश्यकता नाही. तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी फार आहे. आता तरी खाऊन घे रे बाबा. मला कितीही वाटलं तरी मला नाही खाता येणार. तर का? कारण माझा उपवास आहे. उपवास? होय. म्हाळसा आणि बानू या दोघींनीही अन्न ग्रहण केलं नाहीये, तर मी कसं करणार? आणि मग आता याचं काय करायचं? श्वानराज, बानू, तुम्ही कुठं गेला होता तसा? कधी आला? आत्ताच येतोय. देवा, तर असं न सांगता कशा पायी गेलात? अहो, केवढा घोर लागला होता माझ्या जीवाला. गडाच्या पायथ्याशी होतो तर वाटलं माणसांना भेटून यावं, म्हणून असाच चालतच बाहेर गेलो. अहो वय, पर पायात काय नाही, डोक्यावर काय नाही, काय म्हणत्या लोक? काही म्हणणार नाहीत. त्यांना ठाऊक आहे की त्यांचा हा खंडोबा कसा आहे. त्याला आभूषण, वस्त्र यांनी कधीच भुरळ पडत नाही, तर त्याला मातीतील माणसं भावतात. वय, पर गडावरल्या कोणी बघितलं आणि समध्यासी सांगितलं का तुम्ही असंच चालला होता, तर लोक मला बोलला होते का देव बानूकडे राहायला गेले, तर बानूचं ध्यानच नाही देवांकडं. तुला कोणीही बोल लावणार नाही. पर देवा, तुम्ही असं कशापायी गेला सा? बानू, किती प्रश्न, आणि तू अशी घाबरली का आहेस? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीज, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत?
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?